मला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा आमदाराचा आमच्या त्या खरकाट्याचा तिकडे कोणाला फोन द्याला एसपी नाही उद्या कोणाला फक्त मला कळवा. तुमच्या मागे आम्ही राहू, सगळा समाज तुमच्या पाठीशी. आणि त्या जाऊन जेल मध्ये चांगल्या चांगल्या धुल्या उलर झाल्या तर सरपंच तेव्हा आकडे तिकडे झालंय. तिकडं माय एकदाच नादी लागलं तो आकडे तिकडे झालंय. त्याच मला काढा की डोळा दिसत तू माया नादी लागलं एवढं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं तू माया नादी लागू नको. आणखी मी सांगतो आता चिखला गावात तुपले लोक तू आवरेव तू माया नादी लागू नको. लय जड जाईल तुला. माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे. माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅप पण गेल्यात. मला चालता येत नाही आता. इतक्या वेळ उभं राहिलो मला आता बसता येणार नाही. माय बापा इतके हाल आहेत माझे पण मी हालत नाही. या समाजाची छत्रपतीची शान आहे आणि ती शान वाढवण्यासाठी हे पठ्ठ्या जगत होय. तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्ही कसली काळजी करू नका. मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर तेव्हा न्याय मिळत. मी सकाळीच येतो. तिच्या कपाळाला लागलंय. पोलीस बांधव समोर जर एवढं असेल तर कस काय गुन्हे दाखल होत नाही. तुला मला विचारू द्या कोण सांगत फानत काय नाही. सगळ्या गुन्हे दाखल करा. त्या पोलीस सुद्धा सोडू नका यांना पुन्हा. हे जर नाही बाळा तुला खरं बोलायचं खोटं एक शब्द बोलायचा नाही. मी खऱ्यासाठी काम करणार. तुला 2-3 घंटे कुणी पळून नेलतं का? छोट्या पोरीला नेलतं का? हे कोणी मारलं तुला? सरपंच आणि सरपंचाच्या बायकोनं मारलं म्हणते. लेकरू हे देव असतं म्हणते. लेकराला काय कळत नसतं. त्यामुळे त्याच्यावरती ह्यो म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न डोक्याला. लेकराला काय कटवायला हे बघा इकडून मानव सुद्धा त्याला नरड दाबायचं होतं. नरड दाबून हे पुढे येणं का लागलेले. मला जर हे कुणाचं झालेलं नाही दिसला तर मी 25 ला कुणाचंही ऐकणार नाही. मी जर काय घेतला परिणामाची चिंता करणार नाही. ते नरड दाबायचा प्रयत्न आहे. इकडून सगळे नख लागले तिला. जीव मारण्याचा ते देखील प्रयत्न करा आणि तिची छेड काढली की पोस्को दाखल होतो. ते पोस्को दाखल होतो. यस स्लाइड करून घेतो. साहेब म्हणले घेते. किती वाजेपर्यंत वाट बघू मी? गेलं की मी आता किती वाजले रे? यस बस किती वाजले? 2. मी 6 वाजेपर्यंत कामाची वाट बघतो. यस अरे तुम्ही सगळे जण मग मी सांगतो तुम्हाला. मी सांगतो ते नीट ऐका. या पोरीनं यांनी सगळ्यांनी साहेबांबरोबर आणि ताईंबरोबर जाऊ. तुम्ही तुमचे स्टेटमेंट आता मी गेलो की लगेच द्या. लगेच इथं जा. इथं जे काय बाळूजूला पुढे खोलीत बसा. जमन नाही इथंच का पोलीस स्टेशनला न्यायचं? काय करायचं तुम्हाला? अधिकार येत नाही इथं. इथं एखाद्या खोलीत बसवा 2-4 जण. त्यांना बुळबुळ करायची नाही. कुणी बाकीच्या पोरांनी पोलिसांना लिहू द्या. सगळे जण तुमच्या गावातले 2-3 हुशार कोण आहेत ते त्यांच्यासोबत फक्त बसा. आणि ज्यांना लागले तक्रार आहेत ते पाय मोडलेले ताई हे सगळे एका जागेवर बसा आणि तुमची तक्रार द्या. सगळ्यांवरती पोस्को पासून 307 जीव मारण्याचा प्रयत्न करणे हे सगळे गुन्हे दाखल होणार. मी 7 वाजेपर्यंत वाट बघतो. नसता मी 25 तारखेची घोषणा करून टाकतो. कारण महाराष्ट्रातून आम्ही झालो बेजार. तुम्हाला आमचं पण सांगतो. गपरे तुला त्याच्या पुढे काही येतच नाही का? आम्ही झालो बेजार. तुम्हाला खरं सांगतो. रात्रभर फोन आहेत. आम्ही पण यायचं म्हणून. पण एसपी साहेबांशी बोलणं झालं म्हणून मी प्रामाणिक सांगतो. मी काही लपून ठेवत नाही. ते म्हणले ते तर असं म्हणत होते उलट 2-3 दिवस येऊच नका म्हणले. 2-3 दिवस नसतं जमत मग आपलं. मी आजच जाणार. माझ्या डीकेला त्रास झालाय. माझ्या छत्रपतीला त्रास झाला. मी आजच जाणार. महाराष्ट्रातून पुणे ते 10 चिखल्याला यायचं.